नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय गव्हाच्या पोटाची घरगुती अशी छान खुसखुशीत खारी. तर इथं पाहू शकता आपण इथं 2 वाट्या मी मीडियम साईजच्या आपण इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं तेल लागणार आहे. एक 4 चमचे आपल्याला कच्चं तेल लागल. ओवा 1 चमचा, चवीनुसार मीठ. आपल्याला इथं कॉर्नफ्लॉवर लागणार आहे एक 2 चमचे. त्यानंतर आपल्याला पाणी लागल. तर सर्वात आधी आपण परात घेऊया. परातीमध्ये बघा इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे. मी पहिल्यांदाच पीठ चाळून घेतलेलं आहे आणि इथं परातीमध्ये पीठ घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया थोडंसं चवीनुसार. त्यानंतर 1 चमचा ओवा हातावर चांगला चोळून आपण ह्यामध्ये टाकूया, म्हणजे खारी पण आपली चवीला छान लागते. तर इथं ओवा आपण हातावर चोळून टाकलाय. आता सर्व मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मोहन टाकायचे. तर आपल्याला जे मोहन टाकायचे ते कच्च्या तेलाचे टाकायचे. इथं पाहू शकता 4 चमचे बरोबर मोजून आपण तेल इथं टाकलेले. तर तेल टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व मोहन आपल्या पिठाला छान व्यवस्थित असं लावून घ्यायचे. जोपर्यंत आपल्या पिठाचा छान असा गोळा होत नाही, हातात घेतल्यानंतर दाबल्यानंतर सहज असा ह्या पिठाचा गोळा झाला पाहिजे. अशा पद्धतीने मोहन आपल्याला व्यवस्थित सर्व पिठाला लावून घ्यायचे. एक 5 मिनिटं आपल्याला पीठ चांगलं हाताने घुसळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपलं सर्व मोहन आपल्या पिठाला लागलं जाईल. इथं पाहू शकता व्यवस्थित असं आता मोहन आपलं छान लागलेलं आहे आणि सहज बघा हा गोळा दाबल्यानंतर व्यवस्थित असा पिठाचा आपला हा गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं मोहन हे परफेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकायचं आणि पिठाचा गोळा आहे तो घट्ट एकदम दगडासारखा मळून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकता एकदम पाणी टाकायचं नाहीये. हातावर घेऊन थोडं थोडं पाणी आपण टाकूया आणि व्यवस्थित असं असं पद्धतीचं पीठ आपल्याला लागणार आहे. एकदम घट्ट एकदम कडक असा पिठाचा गोळा आपला तयार झाला पाहिजे. तर इथं पाहू शकता पीठ आपलं छान आता मळून झालेलं आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा आपलं हे पीठ तयार झाले. बिलकुलही ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात आता काही राहिलेलं नाहीये आणि अशा पद्धतीने छान आपण हे पीठ मळून घेतलेले. आता पिठाचा व्यवस्थित असा गोल एक उंडा करून घेऊया आपण. तर पुन्हा ह्याला जरा मी मळून घेतलं आणि व्यवस्थित असा बघा पिठाचा एक आपण मोठा उंडा तयार केलाय आणि आता आपल्याला ह्याचे एकसारखे आपल्याला 8 उंडे बनवायचे आहेत. तर इथं पाहू शकता सुरीने व्यवस्थित असे एकसारखे हे छान असे 8 आपल्याला पिठाचे उंडे बनवून घ्यायचे. इथं पाहू शकता तुम्ही. तर एकसारखे असे छान हे उंडे आता तयार झालेले आहेत, म्हणजे आपण ज्या पोळ्या लाटणार आहे त्या पण व्यवस्थित एकसारख्या लाटल्या जातील. तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित असे उंडे मी हे मळून घेऊन आपण व्यवस्थित ठेवलेले आहेत. इथं पाहू शकता तर मी पुन्हा एकदा हातावर मी यांना फिरवून घेतले आणि छान असे गोळे आपण तयार केलेले आहेत. आता आपल्याला सर्वात आधी आता साठा बनवून घ्यायचा आहे. तर साठा बनवण्यासाठी वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे, तो घेतलाय आणि त्याबरोबर आपण 3 चमचे गव्हाची कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेणार आहे. 3 चमचे गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आपण इथं आपल्याला तूप लागणार आहे. तर 4 चमचे तूप बघा मी इथं तापून घेतलेले आहे. तापवलं आणि त्यानंतर हे थंड करून आपण इथं मोहन करण्यासाठी इथं आपण साठा करण्यासाठी वापरलेले. तर इथं पाहू शकता थंड तुपामध्ये व्यवस्थित असा हा साठा तयार करायचा आपल्याला. एक 5 मिनिटं तरी आपल्याला हे साठ्याचा जो मिक्स करायचा तो व्यवस्थित असा गरगर फिरून घ्यायचा, म्हणजे एक जीव असा हा साठा आपला तयार होतो. तिथं पाहू शकता साठा आपला आता जवळजवळ तयार होत आलेला आहे. एक 5 मिनिटं गरगर एका साईडने आपल्याला हे फिरून घ्यायचं, म्हणजे छान मऊसूत आपला साठा तयार होतो. तिथं पाहू शकता साठा व्यवस्थित झालेला आहे. आता आपण सर्वात आधी पोळपाटावर आता हे पीठ घेऊन एकदा हाताने चांगलं मळून ह्याच्या छान अशा चपात्या लाटून घेऊया. तर चपाती लाटताना एकदम आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची. थोडंसं पीठ लावलं तरी चालू शकतं, नाही लावलं तरी चालू शकतं. तर इथं पाहू शकता तुम्ही पातळ अशा आपल्याला ह्या एकसारख्या सर्व चपात्या आहेत त्या लाटून घ्यायच्यात.
तर सर्वात आधी मी 4 चपात्या इथे लाटून घेणार आहे. तर इथं पाहू शकता एकदम पातळ अशा आपण या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. त्या आपण एका परातीमध्ये ठेवून घेऊया. तर इथं पाहू शकता चारीच्या चारी चपात्या आपल्याला लाटून झालेल्या आहेत. तर पहिल्यांदा आता आपण इथं एक चपाती तळाशी ठेवूया. त्याला व्यवस्थित असा साठा लावून घेऊया. सगळीकडनं व्यवस्थित जाडसर असा आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित हातानेच आपण इथं साठा लावून घेणार आहे. हाताने लावल्यामुळे साठा व्यवस्थित लावता येतो. त्यामुळे शक्यतो साठा हातानेच तुम्ही लावा. तर पहिल्या पोळीला आपण साठा लावून झाले. त्यानंतर दुसरी पोळी ह्याच्यावर टाकण्याआधी थोडंसं आपण इथं किंचित पीठ म्हणजे कोरडी जे गव्हाचं पीठ आहे ते इथं आपण थोडं भुरभुरून घेऊया आणि त्यानंतर दुसरी चपाती त्याच्यावर ठेवूया. आता दुसऱ्या चपातीला आपण पहिल्या चपातीसारखंच आता साठा लावून घ्यायचा आहे. हाताने व्यवस्थित सगळ्या बाजूने आपण हा साठा लावून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा हा व्यवस्थित साठा हाताने लागला जातो. त्यानंतर थोडीशी ह्याच्यावर आपण आता कणिक भुरभुरूया आणि त्यानंतर आता आपण तिसरी चपाती ह्याच्यावर ठेवूया. तर अशा पद्धतीने सर्व चारीच्या चारही पोळ्या आपण एकमेकावर साठा लावून ठेवून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आता चारीच्या चारही पोळ्यांना आपण साठे लावून आता झालेलं आहे. ही शेवटचीच पोळी आहे आपली आणि पुन्हा ह्याच्यावर पीठ भुरभरूया आणि आता आपल्याला ह्याची घडी मारायची. अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला ह्याची घडी मारून घ्यायची. घडी मारल्यानंतर ह्याच्यावर पण पुन्हा एकदा थोडा साठा लावून घेऊया. त्याच्यावर पण थोडं पीठ भुरभरून घेऊया आणि दुसरी बाजू पण त्याच्यावर पलटी करून घेऊया. अशा पद्धतीने बघा व्यवस्थित असा आपण साठा लावून पुन्हा घडीचा भाग पण इथं पलटी करून घेतलाय आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने आता घडी मारून ह्याचा पुन्हा एकदा साठा लावून घेऊन पुन्हा एकदा ह्याची छान अशी बघा चौकोनी घडी आपण तयार केलेली आहे. तर आता आपल्याला ही पिठाची घडी आहे ती व्यवस्थित अशी एखादा बटर पेपर मध्ये किंवा टिश्यू पेपर मध्ये किंवा एखाद्या छान स्वच्छ कापडामध्ये बांधून एक 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं. तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण आता हे बाहेर काढलेलं आहे आणि आता आपण याला लाटायला घेणार आहे. तर हे त्याच घडीच्या आकाराच्या आपण इथे छान ही पोळी लाटून घेणार आहे. चौकोनी लाटा किंवा गोल लाटा पण हलक्या हाताने छान ही पोळी लाटून घ्यायची. जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही. व्यवस्थित अशी हलक्या हाताने आपण ही घडी लाटून घेणार आहे. अशा पद्धतीने बघा आता आपण हे लाटून घेतलेले. आता चारही बाजूच्या आपल्याला कडा कट करून घ्यायच्यात. अशा पद्धतीने मी चारही बाजूच्या कडा कट करून घेणार आहे आणि ह्याला चौकोनी आकार आपण द्यायचा आहे. आता आपल्याला इथे खारी बनवायची ती तुमच्या आवडीच्या आकाराची तुम्ही बनवू शकता. तुम्ही आयत आकार बनवा किंवा चौकोनी बनवा किंवा त्रिकोणी बनवा. तर इथं पाहू शकता मी ह्या पद्धतीने छान अशा ह्या खाऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण ही खारी बनवायला घेतलेली आहे. आता खाऱ्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत. आता आपण लगेच तेल ठेवणार आहे आणि अशा पद्धतीने छान आपल्या खाऱ्या कट करून झालेल्या आहेत. तेल तापायला ठेवलंय आपण इथं.
तेल जास्त आपल्याला कडक करायचं नाही. थोडंफार तेल तापलं की ह्याच्यामध्ये आपण लगेचच खाऱ्या सोडून घेणार आहे. तर जास्त कडक तेल न करता थोडंसं तापलं तेल की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये खारी सोडून घ्यायची. गॅस मिडियम ठेवायचा आपल्याला आणि बारीक गॅसवर व्यवस्थित अशा ह्या खाऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या. खालच्या साईडने व्यवस्थित अशी आपली खारी तळून घ्यायची. त्यानंतर बघा ह्याला पलटी करून घ्यायचं. तर हळूहळू आता आपल्या खारीचे लेयर सुटायला लागलेले आहेत. इथं पाहू शकता तेलात दिसतायत आपल्याला. इथं पाहू शकता छान असे आपले लेयर सुटलेले आहेत. व्यवस्थित अशी खारीचा पूर्ण कलर बदलेपर्यंत आपल्याला ही खारी छान अशी आतपर्यंत तळून घ्यायची. म्हणजे अगदी तुम्ही एक 8-10 दिवस खारी ठेवली तरी अशीच छान राहणार आहे. तर इथं पाहू शकता आपला आता पहिला घाणा तळून झालेला आहे आणि आता आपण इथं टिश्यू पेपरवर आता काढून घेतोय. इथं पाहू शकता सुंदर असे बघा खारीला लेयर सुटलेले आहेत आपल्या. पहिला घाणा तळून झालाय. दुसरा घाणा आपण तळायला घेतलेला आहे. तो पण व्यवस्थित असा आपण आता तळून घेतोय. इथं पाहू शकता आणि मस्त अशा बघा आपल्या खारीला लेयर सुटलेल्या आहेत आणि छान ही घरगुती खारी आपण तयार केलेली आहे. इथं पाहू शकता तुम्ही. आता सर्व खाऱ्या मी इथे बघा काढून घेतलेल्या आहेत. इथं पाहू शकता 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये जवळजवळ आपली अर्धा किलो खारी तयार झालेली आहे. मस्त अशी बघा लेयर सुटलेत आणि एकदम खुसखुशीत अशी ही गव्हाच्या पिठाची खारी तयार झालेली आहे. इथं पाहू शकता दिसायला तर सुंदर झाली, तेवढी खुसखुशीत पण झालेली आहे. आता तुम्हाला मी तोडून दाखवते. इथं पाहू शकता अगदी सहज अशी हातावर बघा दाबली तर खारीचा एकदम चुरा झालेला आहे आणि छान अशी ही गव्हाच्या पिठाची खारी तुम्ही एकदा तरी करून बघा. खायला खूप छान लागते चहा बरोबर किंवा जर तुम्हाला नुसतीच जरी ताजी ताजी खायची असेल तरी खारी छान लागते. आणि अशा पद्धतीने खारी तुम्ही एकदा तरी बनवा. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.